हॅलो हॅलो. भारतीय स्वातंत्र्य लढा हा खरा म्हटला तर 1857 मध्ये सुरू झाला. राणी लक्ष्मीबाईच्या सैन्याने झाशी वाचवायचा आटोकाट प्रयत्न केला. या लढ्याला साधारणतः 90 वर्षांनंतर यश प्राप्त झाले ते 1947. परंतु या वाटचालीत अनेक स्थित्यांतर आपण अनुभवली. शेकडो नव्हते, हजारो नव्हते तर लाखो लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले. अनेक जण धारित पडले. अनेकांच्या आयुष्याची राख-रांगोळ झाली. आणि अशात 13 एप्रिल 1919 मध्ये अमृतसर पंजाब येथे जालियनवाला बाग मध्ये हे हत्याकांड झालं. त्याची याद आज नवी, उद्या नवी, परवा नवी तर किंबहुना आज चंद्र सूर्य असेपर्यंत निश्चित भारतीय काढतील. पाहूया या विषयावर आधारित एक नाट्य जालियनवाला बाग हत्याकांड. यातील कलाकार आहेत आर्यश पोखरे, अभिषेक साकेत, ईशान बगळी, नक्ष वाकुडे, पृथ्वीराज बिराजदार, संजय चोपडेकर, उत्कर्ष परवार, अर्चना पाटील, आर्या बगळी, तानिशा नाईक, वीरा शेटिये, शनया चोपडेकर, पूर्वी कलंगुटकर. द इंचार्ज टीचर इज सर नारायण सावंत. स्वतंत्र लढ्यात ज्वालामुखी पेटू लागला होता. ब्रिटिश सरकारने रौलट कायदा आणला, ज्यात न्यायाशिवाय अटक, तुरुंगवास आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा टाकली होती. लोकांनी ठरवले शांततापूर्ण आंदोलन करायचे आणि 13 एप्रिल 1919 रोजी वैशाखीच्या शुभदिनी हजारो लोक अमृतसरमधील जालियनवाला बागेत जमले. आज आपण त्या काळ्या दिवसाचा साक्षात्कार करणार आहोत. सगळे शांततेत जमले आहेत. ना कुठे दंगल ना कुठे आवाज. सर्व काही शांततेत सुरळीत चालू आहे.
बंडखोरी आहे हे आम्ही सहन करणार नाही. सर, ही शांततापूर्ण सभा आहे. कोणतेही शंक नाही, हिंसा नाही. बागेत लोक शांततेत सभा घेत आहेत आणि कोणतेही वाईट प्रकार किंवा घटना घडलेली नाही आहे. अरे चुप, हे तू मला शिकवतोस, मला त्याचे काही देणे घेणे नाही. भारतीयांना धडा शिकायची हीच संधी आहे आणि मी ही संधी कदापि सोडणार नाही. सर, सर्व लोक गरीब आहेत आणि कोणतेही अनुचित प्रकार घडलेला नाही. ते सर्व लोक शांत आहेत. आता तू इथेच बोलायला लागलास. या हिंदुस्थानातील जनतेवर आम्ही अतोनात अत्याचार करू. आम्ही इथले राज्य करत आहोत, समजलास? सॉरी सर, पुन्हा असे होणार नाही. आणखी एक सर, त्या बागेला फक्त एकच अरुंद प्रवेशद्वार आहे आणि कोणतीही वाट बाहेर जाण्यासाठी नाही आहे. अतिउत्तम, अतिउत्तम. शाबास, खूपच चांगली बातमी दिली. मग कोणीही कळू शकणार नाही. सैनिकांनो, Yes, sir. आज आपण कायदा आणि सुव्यवस्था प्रस्थापित करणार आहोत. तुम्ही तयार झाला का? यस सर, लगेचच सर्व तयारी होईल. काही क्षणात आम्ही प्रस्थान करू. चला, लागा तयारीला. बागेला एकच दरवाजा काय मग तर झाले. ही सभा भारतीय इतिहासात अजरामर होईल. आता मला कोणी अडवू शकणार नाही. भारतीयांनो, सावधान. हा डायर नरसंहार करायला आतुर झाला आहे. सैनिकांनो, Yes, sir. काय करते तुम्ही इथे आलातच कसे? तुम्ही आमची परवानगी घेतलेली नाही आहे. तुम्हा सर्वांना शिक्षा झालीच पाहिजे. हा जमाव घेणे आणि ही सभा घेणे अयोग्य आहे. हा जमाव बेकायदेशीर आहे. या बेकायदेशीर जमावाला शासन तर झालेच पाहिजे. ही शांतता सभा आहे. आम्ही एकत्र उलट कायद्याचा विरोध करायला आलो. आम्ही कोणीही हातात शस्त्रे घेतली नाही. ही सभा शांततेत संपन्न होणार आहे. चूप, मी ते तुमच्या ऐकून घ्यायला आलेलो नाही आहे. मी इथला राज्य करताय. एकदम चूप. सैनिकांनो, Yes, sir. गोळीबार सुरू करा. आम्ही कोणतीही चूक केलेली नाही. आम्ही शांतीत होतो. सामान्य जनतेवर हात ठेवला आणि मी आवाज धिक्कार, धिक्कार असो. आपण सगळे लोक तेव्हा काय झाला का? आता आमचे काय होणार? शांत निरपराध जनतेवर हा अत्याचार ते कधीही माफ करणार नाही. शांत संयमी असलेल्या जनतेवर हा अत्याचार धिक्कार, धिक्कार असो. सैनिकांनो, Yes, sir. गोळीबार सुरू करा. केवळ 10 ते 15 मिनिटात 1650 पेक्षा जास्त गोळ्या झाडल्या आल्या. शेकडो मृत्यू, हजारो जखमी, बाग रक्ताने लाल झाली. ही फक्त हत्या नव्हती, भारतीयांच्या मनातील ज्वाला पेटवणारी अग्निकुंड होती. जनता आता स्वस्थ बसणार नाही, पेटून उठेल. या धगधगत्या रणसंग्रामात उडी घेणार आणि क्रांतीची ज्योत अशीच तेवत राहणार. सगळी बाग रक्त रंजित झाली. निरपराध जनतेवर अमानुष अत्याचार लोकांचा बळी घेणारा डायर, याला क्रांतिकारी योग्य धडा शिकवणारा आज मी माझ्या देशबांधवांचे रक्त प्रत्यक्ष पाहिले. निष्पाप लोकांवर गोळीबार करणारा डायव्हर आणि त्याच्या मागे असलेली अत्याचारी सत्ता. मी उधम सिंग शपथ घेतो की हा अन्याय मी कधी विसरणार नाही. भारत स्वतंत्र झाल्याशिवाय हा आत्मा स्वस्थ बसणार नाही. डायरने समजले असेल की भीती पसरवून तो आम्हाला दाबून टाकेल.
पण त्यांनी आज एकता निर्माण केलेली आहे. या रक्ताची किंमत स्वातंत्र्य असेल. ही क्रांतीची मशाल अशीच तेवत राहणार. आता जागृत झालेले आहेत लोक. इन्क्लाब जिंदाबाद, इन्क्लाब जिंदाबाद. जालियनवाला बाग हत्याकांड हा इतिहासातील एक भयावह अध्याय आहे. निरपराध जनतेवर अमानुष अत्याचार जो संदेश आजही घुमतो. अत्याचाराविरुद्ध आवाज उठवा, सत्य, न्याय आणि स्वातंत्र्यासाठी लढा. इंग्रजांच्या गुलामगिरीतून आपला देश 15 ऑगस्ट 1947 रोजी मुक्त झाला. परंतु पोर्तुगीजांच्या राजवटीखाली असलेला इब्रासा गोवा त्यानंतर 14 वर्षांनी मुक्त झाला. ही 14 वर्ष खडतर प्रवासाची होती, त्यागाची होती, सहनशीलतेचा अंत पाहणारी होती. तरी गोमंतके डगमगले नाहीत, आपल्या कर्तव्यापासून लढले नाहीत किंवा कोणापुढे दयेचा याचना केली नाही. या मुक्ततेच्या लढ्याची सुरुवात ज्या देव माणसाने केली, ती कधी केली, कुठे केली, त्यावेळी काय घडलं ते विस्तृतपणे तुमच्या समोर ठेवण्याचा प्रामाणिक प्रयत्न आमचे विद्यार्थी करीत आहेत. नाटकीचे नाव आहे क्रांती लढा आणि यातील सहभागी कलाकार आहेत डॉक्टर लोहिया, साई लिंगुडकर, डॉक्टर मिनेजिस, शुभम शर्मा आणि प्रेम बगळी, कॅप्टन विराज, साईराज घाटवल, ग्रामस्थ 1 उदयकांत परब, ग्रामस्थ 2 साई राऊत, गावकरी विठ्ठल, शिवराज, भावेश, ऋग्वेद, हवालदार गोरल परब. द इन्चार्ज टीचर इज सर प्रशांत मांद्रेकर. हो, आज या ठिकाणी क्रांतीची ज्योत पेटणार आहे. गोमंतकाच्या मृत्यूची नांदी होणार. माझा गोमंतक मुक्त होणार. अहो, सावकाश बोला. भीतीलाही का नसतात ते कोणालाच माहित नाही. अहो, थोडा धीर धरा, सर्व काही समजेल. आज या ठिकाणी अगम्य, अतर्क्य, स्फूर्तिकारक, मंगल असे काहीतरी घडणार आहे. 450 वर्षे जनमानसाने या शुभ दिवसाची वाट पाहिली. तो दिवस आज घडणार. आपल्या मोहिमेची सुरुवात करायची आहे. ऐसे गढ़वाल मैदान इथूनच आपल्याला मुक्ततेच्या लढ्याचा श्री गणेशा करायचा आहे. मेरे प्रिय भाइयों और बहनों, आजादी की इस दिन के लिए आज हम यहाँ इकट्ठे हुए हैं. पोर्तुगीजों को हमें अपने मुल्क में वापस भेजना है और गोवा को आजाद करना है. इस जंग में मैं आपसे अनुरोध करता हूँ कि हमें साथ दो. ताली एक हाथ से नहीं बजती, तो उसके लिए दूसरे हाथ का सहारा चाहिए. आप सब गोवा के वासी मेरा साथ देंगे ना? भारत माता की जय. वंदे मातरम, वंदे मातरम. सोनिया जी तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. सोनिया जी तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. तू इथे का आलास? मैं यहाँ आजादी की जंग की शुरुआत करने आया हूँ. हमें गोवा को आजाद करना है. नाही, तुला इथे भाषण करता येणार नाही. त्यासाठी पूर्व परवानगी लागते. अर्ज करावयाचा असतो. अर्जात भाषणाचा विषय लिहायचा असतो. हा फॅसिस्ट पद्धतीचा कायदा आज मी तोडणार आहे. मी भाषण करणार आहे. माझ्या प्रिय गोमंतकीय बंधू भगिनींनो, गोमंतकाच्या मुक्तीची देणगी आता पडली आहे. याचे रूपांतर आपणास वणव्यात करायचे आहे. या धगधगते ज्वालेने संपूर्ण गोमंतक पेटून उठला पाहिजे. याची सर्व जबाबदारी आता तुमच्यावर आहे. आज नाही तर कधीच नाही असा विचार आपण करूया. या पोर्तुगीजांना कायमचे नष्ट करूया. डॉक्टर लोहिया, आपले भाषण बंद कर, नाहीतर मी गोळी झाली. गोमंतकीय हो, या पोर्तुगीजांना आपणास हकवून लावायचा आहे. आमचा गोमंतक आपणास हवा आहे. मुक्तीचा हा लढा आजपासून सुरू होत आहे. 450 वर्षे या लोकांनी आपणावर अत्याचार केले.
त्याचबरोबर कितीतरी लोकांचे संसार उद्ध्वस्त केले. या लोकांना आपला धडा शिकवायचा आहे. त्यासाठी सर्वांची एकजूट महत्वाची आहे. ए डॉक्टर, आय अरेस्ट यू, आय किल यू. डॉक्टर साहेब, या बाणगुळाच्या धमकावण्याला भीक लागू नका. आज ही उपस्थिती या गोमंतकीयामध्ये नव चैतन्य निर्माण करील. अगदी बरोबर आहे. आज नाही तर कधीच नाही. मी तुला शेवटचे बजावतो. आपले भाषण बंद कर. माझा गोव्यात येण्याचा इरादा हा आहे की मला विखुरलेल्या गोमांतकाला एकत्र आणायचं आहे. क्रांतीची ज्योत पेटवून या साऱ्या पाकड्यांची संस्था उलटवून लावायची आहे. डॉक्टर लोहिया, आपलं आता हे अति होतंय. उगाच माझ्या रागाचा पारा वाढवू नका. मुक्काट्यानं आपल्या वाणीला विराम द्या. अरे जा रे, तुझ्यासारख्यांच्या धमकावणीला घाबरलो असतो तर आज कुठेतरी लपून राहिलो असतो. उत्तर प्रदेशात पायपीट करीत गोव्यात आलोच नसतो. हे बघ, मी माझे भाषण बंद करणार नाही. तू माझ्यावर गोळी झाड, नाहीतर मला अटक कर. हवालदार, पकडा या हरामखोराला आणि घेऊन त्याला पोलीस चौकीवर. बोरकर, डॉक्टर मिनेजी, माझे विचार असेच पुढे नेऊन द्या. लोकांना पटवून द्या की गोमंतक मुक्त झालाच पाहिजे. भारत माता की वंदे मातरम. माझ्या भाषणाचे वाचन इथेच करून द्या. गोमंतक मुक्त झालाच पाहिजे. राजस्थान की धूम, राजस्थान की शान. Let's take you on a desert ride with our feet tapping to the beats of Ghumar and Chaudhary. Our students has put in their heart and soul to bring you a future in dance that's all about the vibrant culture of Rajasthan. So sit back, relax and enjoy the show. The participants are Bhakti Masurkar, Sanskruti Naik, Nishita Nagvekar, Swara Parab, Sanvi Bagli, Shruti Moralskar, Santoshi Kohli. The in-charge teacher is Sir Prashant Mandrekar. कनेक्शन आ गया इधर